की प्रभू येशू ख्रिस्त मंडळीबद्दल काय बोलत आहे. प्रियानो, मंडळी हा देवासाठी महत्वाचा घटक आहे, कारण की परमेश्वर प्रियानो मंडळीला नेण्यासाठी येत आहे. आमेन. आणि प्रियानो, मी पाहतो की देव ज्यावेळेस तुम्हाला आणि मला नेण्यासाठी येणार आहे त्यावेळेस ती कलीसिया कशी असली पाहिजे. प्रियानो, त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी कलीसियाशी बातचीत करत आहे. आमेन. मंडळीमध्ये शिस्त असली पाहिजे. प्रियानो, शिस्त अतिशय महत्वाची आहे. प्रियानो, आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या मंडळीला पत्र लिहित आहे. कशासाठी माहिती आहे? मंडळीला करेक्ट करण्यासाठी. आमेन. तुम्ही माझ्याबरोबर, तुम्ही मंडळी आहात. प्रियानो, तुम्हाला करेक्ट करण्यासाठी प्रभू हे पत्र लिहित आहे. प्रियानो, मंडळीमध्ये बेशिस्तपणा नको. मंडळीमध्ये प्रभूचे जे आचार विचार आहेत ते असले पाहिजे. प्रियानो, आमेन. मंडळी प्रभूचा ध्येय आहे. प्रियानो, लक्षात ठेवा. आणि मग बायबलमध्ये म्हटलंय का तू मंदिरामध्ये प्रवेश करतोस कसा कर? जपून प्रवेश कर. कारण तिथं कोण आहे? कोण आहे? प्रभू आहे. मंदिरात येताना कसं आलं पाहिजे? आम्ही झुकून लावून आलं पाहिजे. लक्षात ठेवा, मंडळीमध्ये ज्यावेळेस आम्ही येतो इथं प्रभू आहे, इथं कोणी मनुष्य नाही. तुम्ही मनुष्याचा आदर करत नाही, तुम्ही प्रभूचा आदर करता. आणि म्हणून मंडळीमध्ये आलं म्हणजे कसं बसायचं, कधी उठायचं, कधी बाहेर जायचं ते करू नका. प्रियानो, इथं मंडळी, इथं प्रभू आहे. प्रियानो, प्रभूला बेशिस्त लोक आवडत नाही. प्रियानो, आणि म्हणून मी सांगत असतो की ज्या लोकांना उठायचं, इकडे तिकडे जायचं ना, त्यांनी पाठीमागं बसायचं. पुढे बसायचं नाही. काही लोकांनी चल पोय ज्याला करायचं त्यांनी पाठीमागं बसायचं. तिकडच बसतात, तिकडच जा, बाहेर ये जा करा. प्रियानो, देवाचं वचन चालू असताना कोणी उठता कामा नाही. प्रियानो, देवाचं वचन तुम्ही ऐकत असताना मोबाईल तुम्हाला महत्वाचा असला नाही पाहिजे. प्रियानो, प्रभू तुम्हाला महत्वाचा असला पाहिजे. तुम्ही प्रभूसाठी आलेला आहात. 2 तास ठेवा ना मोबाईल बंद. काय तुमचं करोडो रुपयाचं नुकसान होणार आहे? एवढे तुम्ही मोठे बिझनेसमॅन आहेत, किंवा एवढं कोणीतरी तुमची वाट पाहत आहे की नुकसान होईल तुमचं काहीतरी करोडो रुपयाचं. प्रियानो, हे देवाचं भवन आहे आणि म्हणून इथं शिस्त असली पाहिजे. तुम्ही ज्याला चर्चमध्ये येता शिस्त असली पाहिजे. प्रियानो, कधी कोणी उठायचं, कोणीकडे पळायचं हे नको आहे. प्रियानो, ज्याला उठायचं बसायचं त्यांनी पाठीमागेच बसायचं, त्याला बसायचं कोपऱ्याला, तिकडून तिकडे जायचं. जर तुम्ही बसले चर्चमध्ये आले तर अजिबात उठायचं नाही. शांत देवाचं वचन ऐकायचं, देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष लावायचं. इथं प्रभू आहे. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही उठतो बसतो प्रियानो, पवित्र आत्म्याचा आम्ही अनादर करतो. माहिती आहे, पवित्र आत्मा इथं आहे, देवाचं मंदिर आहे. प्रियानो, आणि म्हणून ज्यावेळेस चर्चमध्ये येतो बेशिस्तपणाने काहीतरी वेगळं काहीतरी करायचं बिलकुल नाही. प्रियानो, इथं प्रभूचं भवन आहे. प्रभू आहे इथं. तुम्ही पास्टराचा आहे तर प्रभूचा आदर करता. आणि म्हणून जे उठणारे बसणारे लोक आहेत त्यांना सांग नाही माझं, जर त्यांना उठायचं बसायचं त्यांनी कोपऱ्याला बसायचं, तिकडूनच उठायचं तिकडूनच बाहेर जायचं. देवाचं वचन ऐकत असताना प्रियानो डिस्टर्ब करू नका इतर लोकांना. हा शैतानी स्वभाव आहे. तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून देवा. तुम्ही एवढे महत्वाचे आहेत तर चर्चच्या बाहेरच बसा. प्रेझ द लॉर्ड. अनेक लोकांना माझं बोलणं आवडत असेल, परंतु प्रियानो हे प्रभूचं भवन आहे, प्रभूचा ध्येय आहे. हा खेळ नाही. कोणी उठायचं, कोणी कुठं जायचं, हा खेळ नाही. प्रियानो, म्हणून शांत ज्यावेळेस तुम्ही येता चर्चमध्ये शांत बसा, देवाचं वचन ऐका. बेशिस्त सारखं वागू नका, नाही तर देवाचा तडाखा म्हणून आम्हाला बसतो. आलं. प्रभूच्या भवनात आमची डांगडिंग बाहेरची चालत नाही. लक्षात ठेवा, हे बाहेर सगळ्या गोष्टी, हे देवाचं भवन आहे, इथं नाही जमत त्या गोष्टी. आणि जर इथं करताल तर देवापासून आम्हाला फटका बसतो. आणि म्हणून आम्हाला शिस्त पाहिजे. प्रियानो, ओके. तर आम्ही प्रियानो मंडळीबद्दल काय शिकत आहोत? कारण की मंडळीमध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. प्रियानो, गेल्या दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं या भूगोल जे आहे पृथ्वी जे आहे प्रियानो, त्याच्याबद्दल सांगितलं होतं की पृथ्वीचा जो भौगोलिक घटक आहे त्याच्यामध्ये 7 खंड आहेत. प्रियानो, म्हणजे पूर्ण जग आहे, या जगामध्ये 7 खंड आहेत. प्रियानो, आणि या 7 खंडामध्ये प्रियानो एक जो खंड आहे तो खूप मोठा आहे. प्रियानो, त्याचं नाव आशिया खंड आहे. प्रियानो, 7 खंड आहेत. कोणाला सांगता येतील का 7 खंड? नंबर 1 पहिला जो खंड आहे आशिया खंड, नंतर अंटार्क्टिका, नंतर आफ्रिका, नंतर आम्ही पाहतो ऑस्ट्रेलिया, नंतर युरोप, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका. 7 खंड आम्ही पाहतो. आणि या 7 खंडामध्ये तुम्ही आणि मी प्रियानो आशिया खंडामध्ये आहोत. आणि ज्या मंडळीचा आम्ही अभ्यास करत आहोत ती जी मंडळी आहे त्याच्या मंडळ आहेत त्या तुर्की भागामध्ये आहेत. प्रियानो, आणि त्या ज्या मंडळ आहेत अशा जवळ त्या मंडळ आहेत. प्रियानो, आणि या सर्व मंडळा आशिया खंडामध्ये आहेत. आणि या आशिया खंडामध्ये आम्ही पाहतो ह्या ज्या गोष्टी प्रगट केल्या त्याचं नाव योहान आहे. प्रियानो, आणि या योहानाला पात्म नावाच्या
बेटामध्ये कैद करून ठेवण्यात आलेला आहे, परंतु प्रभू या व्यक्तीशी कलिसियाबद्दल बोलत आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्यानो प्रभू येशू ख्रिस्त आता स्वर्गामध्ये आहे, पण तरी त्याचं लक्ष मंडळीकडे आहे. आमेन. आम्ही मंडळी आहोत त्यानो, आमच्याकडे प्रभूचं लक्ष आहे. देव आमच्यावर प्रेम करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही विशेष आहात त्यानो, कारण की तुमच्यासाठी येशूने वधस्तंभावर प्राण दिला. हालेलुया. बायबल सांगते की पित्यानं पुत्राला यासाठी दिलं की त्या पुत्रानं काय करावं, मंडळीचं मस्तक व्हावं. हालेलुया. आम्ही मस्तक, येशूने मस्तक व्हावं म्हणून त्यानो पित्यानं त्याच्या एकुलत्या एक पुत्राला दिलं त्यानो. आणि म्हणून प्रभू स्वर्गात गेलाय, पण त्याचं लक्ष मंडळीकडे आहे. आमेन, हालेलुया. तुम्ही आमेन ऐकू शकतो. हालेलुया. आमच्याकडे त्याचं लक्ष आहे, कारण तुम्ही प्रेशियस लोक आहात त्यानो. हालेलुया. तुम्ही विशेष लोक आहात म्हणून देवाचं लक्ष तुमच्याकडे आहे त्यानो. आणि मग आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त 7 मंडळाबद्दल यवनाशी बातचीत करत आहे. पहिली जी मंडळी आम्ही पाहिली, ती पहिली मंडळी आम्ही पाहिली एफिस इथली मंडळी पाहिली. आणि या मंडळीमध्ये चांगल्या गोष्टीचं वर्णन जे आहे ते प्रभू करत आहे, त्याबद्दल त्या मंडळीची तो स्तुती करत आहे. पण तुझ्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला तो तारण करत आहे. नंतर आम्ही पाहतो दुसरी मंडळी स्पुर्णा, या मंडळीबद्दल आम्ही पाहिलं. स्पुर्णा ही जी मंडळी आहे, या मंडळीला प्रभू कुठल्याही गोष्टीबद्दल दोष लावत नाही. दोष रहित मंडळी. प्रेज द लॉर्ड. आमची सुद्धा कलिसिया दोष रहित असली पाहिजे. हालेलुया. आमच्या मंडळीला प्रभूने दोष देता कामा नाही. आणि या स्पुर्णा कलिसियानंतर तिसरी जी कलिसिया आहे ती परगम. आणि आज त्याच परगम इथल्या कलिसियाबद्दल आम्ही बातचीत करणार आहोत. आमेन. किती लोक उत्साहित ऐकण्यासाठी काय वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतो या मंडळीबद्दल आता प्रभू काय बोलत आहे. चला तर आम्ही देवाच्या वचनाकडे वळूया. आम्ही वाचूया 2रा अध्याय आणि 12 पासून हळूहळू वाचत जाऊया. आम्ही वाचूया 2रा अध्याय आणि 12 वचन. परगम येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो. प्रेज द लॉर्ड. कोण बोलत आहे या ठिकाणी? वाचूया परत एकदा. परगम येथील मंडळीच्या दूताला लिही. परगम इथल्या मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे. ज्याच्याजवळ काय आहे? तीक्ष्ण दुधारी तलवार. हालेलुया. तलवार आहे. तो असे म्हणतो. तो असं म्हणतो. आम्ही पाहतो की मंडळीला पत्र लिहित असताना किती मुद्देसूद परमेश्वराचा आत्मा या ठिकाणी आमच्याशी बोलत आहे. आम्ही पाहतो इफिसकराच्या मंडळीला लिहित असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे योहान त्या ठिकाणी लिहितो की ज्याच्या हातामध्ये 7 तारे आहेत, जो 7 समयामधून चालतो, तो असं म्हणतो. स्पुर्णाच्या मंडळीला तो लिहित असताना काय म्हणतो? जो पहिला आणि तो शेवटला, जो मेला होता तो जिवंत झाला, तो असं म्हणतो. आणि या कलिसियाला प्रभू काय म्हणत आहे? वाचूया. ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे. ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी काय आहे? तलवार आहे. हो, काय म्हटलंय? ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो. तो असं म्हणतो. म्हणजे कोण? परमेश्वर. हालेलुया. त्याच्याकडे काय आहे? तीक्ष्ण दुधारी तलवार. किती छान म्हटलंय. दुधारी तलवार म्हणजे ज्याला 2 धारी आहेत. इकडून पण चालते, इकडून पण चालते. मग दुधारी तलवार म्हणजे काय? तर दुधारी तलवार म्हणजे परमेश्वराचं वचन. आम्ही बघूया इफिसकरास पत्र 4था अध्याय आणि 12 वचन वाचूया. एफिस 4 आणि 12 एकदम व्यवस्थित आम्ही जाऊया. फक्त लक्ष देवाच्या वचनाकडे आपल्या वाचूया. ते ह्यासाठी की एफिस 4:12 वाचा. ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जना सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. तिथं असं वचन आहे इफिसकराच्या पत्रामध्ये. कुठलं वाचलंय तुम्ही? एफिस 4:12. इब्री 4:12 आहे. तुम्ही इब्री वाचलं असेल. ओके, एफिस वाचा. एफिस 4:12. इब्री 4:12. कारण देवाचं वचन सजीव, सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणार आहे. आमेन. तर दुधारी तलवार म्हणजे काय? तर परमेश्वराचं वचन. हालेलुया. बायबल सांगते की ज्याच्या हातामध्ये काय आहे? दुधारी तलवार आहे, तो असं म्हणतो. दुधारी तलवार म्हणजे काय? परमेश्वराचं वचन.
ज्या मंडळीला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याच गोष्टी परमेश्वर बोलत आहे प्रियानो. स्मुर्नाच्या कलिसियाला असं लिहितो की जो मेला होता परंतु तो जिवंत आहे. म्हणजेच काय, त्या ठिकाणी प्रियानो त्या कलिसियामध्ये खूप सताव होता प्रियानो, खूप छळ केला जात होता, लोकांना मारलं जात होतं प्रियानो. आणि म्हणून लोक मृत्यूला घाबरायचे प्रियानो. आणि म्हणून त्या ठिकाणी असं लिहिण्यात आलं की असा एक व्यक्ती आहे की ज्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे, जो मेला होता परंतु आता तो जिवंत आहे प्रियानो. आणि म्हणून त्या मंडळीला लागल असं वचन प्रभू त्या ठिकाणी सांगत आहे. या ठिकाणी प्रभू काय सांगत आहे की ज्याच्या हातामध्ये काय दुधारी तलवार, तो असं म्हणतो. म्हणजे प्रियानो त्या कलिसियाला प्रभू सांगत आहे दुधारी तलवार म्हणजे काय, परमेश्वराचं वचन. म्हणजे परमेश्वर सांगत आहे मी कोण आहे, वचन आहे. हालेलुया. आमचा परमेश्वर वचन आहे प्रियानो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही वचन ऐकता त्यावेळेस कोणाला ऐकता तुम्ही, परमेश्वराला ऐकता प्रियानो. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता आणि तो देव झाला. हालेलुया. शब्द म्हणजे परमेश्वर प्रियानो. या कलिसियाला प्रभू वचनाची आठवण करून का देत आहे की मी वचन आहे, आय एम वर्ड ऑफ गॉड. मी परमेश्वराचं वचन आहे येशू म्हणतो. का माहिती आहे, कारण की या कलिसियातील लोक देवाचं वचन भेसळ करून सांगत होते. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये मिलावट करून सांगत होते. पेत्र आपल्या पत्रामध्ये म्हणतो की तुम्ही जसं देवाचं वचन जे लोक काही लोक भेसळ करून सांगतात तसं मी देवाचं वचन भेसळ करून सांगत नाही. देवाचं वचन जे आहे तसंच आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. त्या कलिसियातील लोक देवाचं जे वचन होतं त्या वचनामध्ये भेसळ करायचे. काही नाही का स्वार्थी लोक वचन घेतात. एक वचन पवित्र शास्त्रामध्ये आहे ना, तू नुसतंच पाणी पित राहू नको, थोडं काय घे, द्राक्षरस घे. कोणते लोक हे वचन घेतात माहिती, ते दारुडे लोक आहेत. मास्टर पवित्र शास्त्रामध्ये लिहिले आमचा उल्लेख. म्हणजे काहीतरी भेसळ करून. पण तिथं काय म्हणत आहे प्रभू, द्राक्षाचा जो रस आहे प्रियानो तो पोटाचे जे विकार आहे त्याच्याद्वारे बरं होतात प्रियानो. ती दारू नाहीये, दारू वेगळी त्याच्यावर प्रक्रिया केली जाते प्रियानो. हालेलुया. पण अनेक लोक दारुडे लोक काय म्हणतात आम्हाला लिहिले होते पवित्र शास्त्रामध्ये, त्यांना माहित नाही म्हणून काय करतात, असे जे लोक मिलावट करतात देवाच्या वचनामध्ये. म्हणून प्रभू सांगत आहे आय एम वर्ड ऑफ गॉड. मी परमेश्वराचं वचन आहे. त्या कलिसियाला प्रभू सांगतो मी वचन आहे. हालेलुया. भेसळ करू नका, दुसरं काही त्याच्यामध्ये तुम्ही टाकू नका. मी वचन आहे आणि तुम्ही मला बदलू शकत नाही. प्रभू सांगत आहे माझं जे वचन आहे तसंच वचन कलिसियाला गेलं पाहिजे. तुम्ही त्या वचनाला कधीच बदलू शकत नाही प्रियानो. प्रभू वचन आहे प्रियानो. देवाला सगळ्या गोष्टीपेक्षा त्याच्या वचनाला अधिक महत्व दिले. त्यानं म्हटलं आकाश पृथ्वी नाही तशी होईल परंतु माझं वचन नाही तसं होणार नाही. त्याच्या वचनातला काना मात्रा सुद्धा रद्द होणार नाही प्रियानो. यहोवाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 24वा वचन आम्हाला सांगतं की देवाचं वचन किती महत्वाचं आहे प्रियानो. वाचूया. मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो माझे वचन ऐकतो, जो माझं वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले आणि ज्याने मला पाठविलं त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. वाव. परत एकदा वाचूया. मंडळी माझ्याबरोबर आहात तुम्ही, बोलो येशू मसीह की जय. ओके, तुमचा आवाज कमी झाला तर माझं टीचिंग कमी होईल. येशू मसीह की जय. वाचूया. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, प्रभू तुम्ही तुम्हाला खचित खचित सांगतो जो माझे वचन ऐकतो. जो माझं वचन ऐकतो. कोण? जो व्यक्ती माझं काय करतो, कलिसियावरती पहा, आता खाली पाहू नका, घरी गेल्यावर वाचा. काय म्हणतात परत वाचूया. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी तुम्हाला खरं खरं सांगतो जो माझे वचन ऐकतो. जो कोणी माझं वचन ऐकतो. कलिसिया काय सांगतं बायबल, वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले आणि ज्याने मला पाठविलं त्याच्यावर विश्वास करतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. वचन ऐकण्यामुळं सार्वकालिक जीवन आम्हाला मिळतं प्रियानो. आणि म्हणून वचन महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या कलिसियामध्ये जे वचन चाललं होतं ते भेसळयुक्त वचन चाललं होतं प्रियानो. आणि म्हणून प्रभूने सांगितलं की तुम्ही मला बदलू शकत नाही, माझं वचन तुम्ही बदलू शकत नाही. त्याच्यामध्ये मिलावट नको. देवाचं वचन काय पॉवरफुल आहे ना. बायबलमध्ये आम्ही आता वाचलं ना, देवाचं वचन इब्रिकराच्या पत्रामध्ये 4:12 देवाचं वचन सजीव सक्रिय आहे, सजीव आहे. ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, जीवात्मा माझ्या सांध्याला ते छेदून भेदून आरपार जाणार आहे. मनातील हेतू व विचार यांचं ते परीक्षक आहे. काय परमेश्वराचं वचन प्रियानो. पहिली गोष्ट देवाचं वचन कसं आहे, सजीव आहे. मला सर्व समजलं, सजीव 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 म्हणजे कसं, जिवंत आहे प्रभूचं वचन.
मी प्रार्थना करत होतो, प्रभूने मला एक त्याच्याबद्दल प्रकटीकरण दिलं. रात्री फेर करत होतो. सजीव म्हणजे कसं देवाचं वचन? आम्हाला जनरल अर्थ माहिती आहे. सजीव म्हणजे काय? जिवंत. मृत म्हणजे काय? मेलेला. सजीव, देवाचं वचन सजीव आहे प्रियानो. मग तुम्ही नसाल पास्टर, हे देवाचं वचन सजीव कसं काय आहे? कारण जी मृत गोष्टी असते ना, मृत गोष्ट, त्याच्याबद्दल एकच वाक्य असतं की तो मेला आहे किंवा काहीतरी आहे ना, ती एकच क्रिया त्याच्यामध्ये असते. पण सजीव जी आहे ना गोष्ट, त्याच्यामध्ये डिफरंट वेगवेगळ्या क्रिया असतात. हॅलो, वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे जर आजच्या सकाळी मी देवाचं वचन तुम्हाला प्रचार केले एखादं, की देव अशक्य गोष्टी शक्यमध्ये बदलतो, आणि मला असं वाटलं की सगळं वचन मी तुम्हाला सांगितलं, आता काहीच ठेवलं नाही, आणि तेच वचन पुढच्या रविवारी मी जर घेऊन आलो आणि प्रचार करायला लागलो, तर आज दुसरं काहीतरी प्रभू मला परत देणार. हालेलुया. त्याच वचनाबद्दल आणखी एक गोष्ट प्रभू मला प्रकट करणार. परत आणखी तिसऱ्यांदा मी ते वचन शेअर केलं, आणखी प्रभू काहीतरी नवीन प्रकट करणार. आणखी परत मी तुम्हाला ते वचन शेअर केलं, आणखी नवीन गोष्ट प्रभू प्रकट करणार. म्हणजे याचा अर्थ देवाचं वचन मृत नाही, तर ते सजीव आहे. आम्ही काय होतो प्रभूला धन्यवाद देऊया. देवाचं वचन सजीव आहे, अद्भुत आहे. आणि म्हणून प्रभू या वचनाबद्दल या कलिसियाला सांगत आहे की माझं वचन बदलू नका. जे माझं वचन आहे ते वचन आहे. वचन कोण आहे? प्रभू आहे. हालेलुया. बायबलमध्ये असं म्हटलंय, प्रकटीकरणाचा 19 अध्याय आणि 13 वचन. प्रकटीकरण 19 आणि 13 वाचूया. रक्तात उचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले पुढे होते. घेतलं होतं, अंगावर घेतलं होतं. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतलं होतं, आणि देवाचा शब्द हे नाव, आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. त्याला देण्यात आलं होतं. देवाचा शब्द म्हणजे कोण आहे? हा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा शब्द आहे प्रियानो. ही इज वर्ड ऑफ गॉड. तो देवाचं वचन आहे प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून तो कलिसियाला सांगत आहे की मी वचन आहे. हालेलुया. आय एम वर्ड. मी वचन आहे. कोणतं वचन? सजीव आणि सक्रिय वचन. आणि म्हणून असं म्हणतो या ठिकाणी पत्र लिहित असताना की वाचूया ते वचन. 12 वचन वाचूया. काय म्हणतो योहान? काय म्हणतो? वाचूया. परगम येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार, ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार, तो असे म्हणतो. आणि तो असं म्हणतो, ज्याच्याकडे ती तलवार आहे, तो असं म्हणतो. म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला म्हणत आहे प्रियानो. त्याचे वस्त्र रक्तात बुचकळलेले आहेत आणि त्याच्यावर लिहिण्यात आलेला आहे देवाचा शब्द. हालेलुया. किती महिमामय पुस्तक आहे प्रियानो प्रकटीकरण. देवाचा शब्द हे नाव त्याच्यावर लिहिण्यात आलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो वचन काय आहे? वचन परमेश्वर आहे प्रियानो. येशू वचन आहे प्रियानो. आणि म्हणून त्या कलिसियाला वचनाबद्दल प्रभू लिहित आहे. याचं कारण आहे की ते लोक वचनाला समजत नव्हते प्रियानो. वचनामध्ये भेसळ ते करत होते. त्यांच्या सोयीनुसार ते वचनाला स्वीकारत होते प्रियानो. आमेन. वाचूया पुढे. तू कोठे राहतोस हा. हे मला ठाऊक आहे. प्रभू म्हणतो तू कोठे राहतो हा. हे मला ठाऊक आहे. हा, तू कोठे राहतोस ते प्रभू तुम्हाला ठाऊक आहे. कोणाला बोलतो प्रभू? कलिसियाला, मंडळीला बोलतो. हॅलो मंडळी, प्रभू तुम्हाला बोलत आहे की तुम्ही कुठं राहता ते मला माहित. हा, तुम्ही कुठं कुठं राहता? कोणी सारसनगरला राहत असेल, कोणी दिल्ली गेटला राहत असेल. प्रभू तो जिथं कुठं राहता मला माहित आहे. हालेलुया. म्हणजे हिंदीमध्ये खूप छान म्हटलंय, परमेश्वर सब कुछ जानता है. हालेलुया. ती जी कलिसिया आहे त्या कलिसियाला प्रभू ओळखत आहे की ती कलिसिया कुठं आहे. नगरच्या लोकांनो, आमची कलिसिया कुठं आहे हे प्रभू ओळखतो. त्याला माहित आहे प्रियानो. हालेलुया. आमचं चर्च प्रभूला माहित आहे. मी आमेन ऐकू शकतो. हालेलुया. आमचं चर्च कुठं आहे हे प्रभूला माहित आहे प्रियानो. लोक ऍड्रेस चुकतील इथे येण्यासाठी, पण देवा ऍड्रेस चुकत नाही प्रियानो. हालेलुया. त्याला माहित आहे या ठिकाणी चर्च प्रत्येक रविवारी भरतं. देव सगळं काही सांगतो. मंडळी, देव तुम्हाला ओळखतो. हालेलुया. तुम्ही देवाला ओळखत नसाल, पण कलिसिया प्रभू तुम्हाला ओळखतो. त्या कलिसियाला तो सांगत आहे परगमच्या की तू कुठं राहतोस ना मला माहित आहे. आता ही कलिसिया कुठं होती? वाचूया पुढं. सैतानाचे आसन आहे तेथे. हा, कुठं ही कलिसिया होती? सैतानाचं आसन आहे. म्हणजे प्रियानो हे जे शहर आहे परगम, हे प्रियानो शैतानानं भरलेलं शहर होतं प्रियानो. सगळे शैतानी काम या शहरात होते. शैतानाचं मेन ठिकाण आसन त्या ठिकाणी होतं. तरी सुद्धा त्या ठिकाणी कलिसिया होती. आमेन. हालेलुया. शैतानाची किती दृढ गड असू द्या, त्या भागामध्ये सुद्धा प्रभूची कलिसिया असते प्रियानो.
हालेलुया. अनेक वेळेस आपण म्हणतो या शहरात परमेश्वराचं काम होईल का? 100% होईल प्रियानो. देवाला माहित आहे त्याची कलीसिया कशी स्थापन करायची ते. हालेलुया. एक गावाचं नाव आहे, मी त्या गावाचं नाव घेणार नाही. आम्ही त्या गावामध्ये शुभवर्तमान सुरू केलं. माझी मम्मी, माझा भाऊ, माझी आई आणि माझी बहीण आणि मी. आणि त्या गावामध्ये मीटिंग ठेवली प्रियानो. एक प्रसिद्ध गाव आहे या भागातलं, मी नाव नाही घेणार. त्या ठिकाणी मीटिंगचा हा विषय नाही प्रियानो. आणि पाळक लोक सुद्धा घाबरून एक दोन पाळक लोक घाबरून सेव काय करायचे, ते गाव आम्ही इशूसाठी ओपन केलं प्रियानो. ओपन मीटिंग घेतल्या प्रियानो आम्ही त्या ठिकाणी. अक्षरशः लोक आम्हाला मारायला तयार होते प्रियानो. आम्ही 5 जण प्रियानो. मीटिंग झाल्यानंतर त्यांचा प्लॅन होता या लोकांना मारायचं म्हणून. अशा भागामध्ये आम्ही सेवकाई केली प्रियानो. त्या भागामध्ये आम्ही जशी ती मीटिंग घेतली प्रियानो आणि देवाला माहिती चमत्कार त्या सेवकाच्या द्वारे केले प्रियानो. लोक सगळे शांत झाले. पहिला एक व्यक्ती त्या ठिकाणी होता की जो त्रासदायक होता सगळ्या भागासाठी. त्याचा हात आखूड होता प्रियानो. एक हात आखूड होता आणि एक हात व्यवस्थित होता प्रियानो. पहिलंच प्रकटीकरण देवाच्या सेवकाला दिलं की मनुष्य असा बसलेला आहे की त्याचा एक हात आखूड आहे आणि एक हात लांब आहे. जो आखूड हात आहे प्रभू तो सरळ करत आहे. तो असं सरळ होत नाही पण प्रभू त्याला सरळ करत आहे. तो व्यक्ती उठला प्रियानो आणि सगळ्या गावातल्या लोकांनी पाहिलं. ऑन द स्पॉट चमत्कार. देवाच्या सेवकाने प्रार्थना केली आणि तो हात पूर्ववत सरळ झाला प्रियानो. आम्ही काय वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जे मारणारे लोक होते ना त्यांच्यापैकी 6 व्यक्ती देवाने त्याच्या जीवनामध्ये चमत्कार केला आणि ते गाव फुल्ली ओपन झालं प्रभूसाठी. आज कितीतरी सेवक त्या गावामध्ये काम करत आहेत. पण पहिली आम्ही त्या गावामध्ये टाकले त्या लोकांना असं वाटतं की या ठिकाणी शैतानाचा दृढ गड आहे, इथं काय होऊ शकत नाही. पण तो प्रियानो कलीसिया स्थापन करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आम्ही माध्यम आहोत प्रियानो. देव आहे मंडळीची रचना करणारा. कोणी मनुष्य मंडळीची रचना करू शकत नाही. देव त्याची रचना करणारा आहे प्रियानो. हालेलुया. देवाने ठरवलं तरच काम होतं, नाही तर काम होत नाही प्रियानो. लक्षात ठेवा. प्रभूने जर ठरवलं तरच देव काम करतो, तरच काम होतं. मनाचं काम नाही होत प्रियानो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्ही या ठिकाणी पाहतो की ही जी कलीसिया आहे, ही कलीसिया प्रियानो अशा भागामध्ये आहे की इथं शैतानाचा दृढगड आहे. आपण म्हणतो ना काही काही गाव हे शैतानाचे दृढगड आहे, तिथं कामच होणार नाही. पण बायबल सांगतं तिथं पण कलीसिया होती आणि त्या कलीसियाचं नाव बरखा. हालेलुया. वाचूया पुढे आणखी. तू कुठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन आहे तेथे तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस. शैतानाचं जे आसन आहे त्या ठिकाणी तू राहत आहेस, पण तू माझं नाव काय केलंस? दृढ धरून राहिला आहेस. आणि जेथे सैतान राहतो, आणि जिथं शैतान राहतो तेथे माझा साक्षी, तिथं माझा साक्षी, माझा विश्वासू अंतिप्पा, जो तुम्हामध्ये जीवे मारला गेला त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. आमेन. नंतर त्या वचनाकडे जाऊया. तर प्रियानो हे परगम हे शहर होतं. या शहरामधली काही विशेषता मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो. या शहरामध्ये सगळ्यात विशेष गोष्ट काय होती नंबर 1 तर या शहरामध्ये सर्वात मोठी लायब्ररी होती प्रियानो. आता तुम्ही म्हणत असाल इतक्या शतकापूर्वी लायब्ररी असेल का? होती प्रियानो ती लायब्ररी. आणि आज पण त्या लायब्ररी मधली काही पुस्तकं आहेत प्रियानो. आणि हे अशी पुस्तकं नाहीत प्रियानो. शर्म जे कातड आहे ना त्या कातड्यावर, जनावरांच्या कातड्यावर लिहिलं जायचं. आणि जवळपास 2000 पुस्तकं या लायब्ररीमध्ये त्या काळामध्ये होते. विचार करा. परगम हे शहर किती सुसंस्कृत शहर होतं प्रियानो. लायब्ररी त्या गावामध्ये होती. दुसरी गोष्ट या शहरामध्ये विशेषतः त्याची ही होती की त्या ठिकाणी शर्म कारागीर होते की ते जनावरांचे जे कातड आहे त्या कातड्यावर ते लिहायचं काम करायचे. आणि म्हणून हे शहर त्यासाठी प्रसिद्ध होतं. नंबर 3 या गावामध्ये स्कॉलर लोक होते, ज्ञानी लोक होते प्रियानो. खूप ज्ञानी लोक होते. एकाचड एक ज्ञानी लोक होते प्रियानो. नंबर 4 या गावात एक पुतळा होता जो 120 फूट उंच होता आणि 60 फूट रुंद होता. आणि या पुतळ्याला लोक वर्षातून एकदा नमन करण्यासाठी जायचे प्रियानो. त्याचा मोठा उत्सव असायचा. ही विशेषता त्या शहरामध्ये होती. नंतर 5वी जी विशेषता आहे ती विशेषता ही आहे ॲस्क्लेपियस हा एक पुतळा त्या ठिकाणी होता प्रियानो. आणि ॲस्क्लेपियस हा जो पुतळा आहे या पुतळ्याच्या हातामध्ये एक काठी होती आणि या काठीवर साप असायचा प्रियानो. लक्षपूर्वक आहे का? मेडिकल क्षेत्रातले लोक पण ऐका. आणि प्रियानो त्या काठीवर तो साप असायचा आणि त्या व्यक्तीची मूर्ती त्या मंदिरामध्ये ठेवली असायची प्रियानो. म्हणजेच त्या गावातले लोक मूर्तीपूजक लोक होते. मूर्तीची पूजा करणारे ते लोक होते प्रियानो. आणि ॲस्क्लेपियस ती जी मूर्ती होती त्या मूर्तीला लोक नमन करायचे प्रियानो. 6वी गोष्ट हे शहर आरोग्यासाठी फेमस असायचं.
आजारी लोक जर कोणी आजारी पडले तर या लोकांना त्या शहरामध्ये आणण्यात यायचं आणि त्या शहरामध्ये हे मंदिर असायचं आणि या व्यक्तीचा तो पुतळा असायचा, त्याच्या हातात काठी असायची, त्या काठीवर तो साप असायचा आणि मग त्या मंदिरामध्ये एक अंधार खोली असायची. जर कोणी आजारी व्यक्ती आला तर त्या अंधाऱ्या खोलीमध्ये त्या व्यक्तीला टाकण्यात यायचं, पण त्या अगोदर त्याला बेहोश करण्यात यायचं, त्या बेशुद्ध करण्यात यायचं त्याला आणि त्या रूम मध्ये टाकलं जायचं त्याला. त्या रूम मध्ये काय असायचे माहितीये? साप असायचे. पण ते साप कोणते? पाळीव साप असायचे. त्याचं विष काढून घेतलेलं असायचं त्या. आणि हा मनुष्य बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या रूम मध्ये टाकल्यानंतर अंधाऱ्या रूम मध्ये ते साप त्याच्या अंगावर चढायचे आणि ते साप त्याच्या अंगावर चढल्यानंतर दुसरा दिवस ज्यावेळेस उगवायचं त्याला बाहेर काढण्यात यायचं, त्याला विचारायचं काही ड्रीम, काही स्वप्न तुला पडलं का, काही दिसलं का? मग तो सांगायचा असं असं मला दिसलंय. आणि मग ते दिसलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पुजारीकडे घेऊन जायचे, ते अर्पण करायचे त्या देवताला आणि मग असं समजायचे की त्या व्यक्तीला आरोग्य मिळालं. ही अशी पद्धत पूर्वीच्या काळी त्या शहरामध्ये असायची प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, हा जो ॲस्क्लोपियस नावाचा जो पुतळा आहे प्रियानो, या पुतळ्याचं जे साईन आहे, चिन्ह आहे, आज पण मेडिकल फील्ड मध्ये प्रियानो ते चिन्ह वापरतात. आज तुम्ही पाहिले का डॉक्टर लोक, मेडिकल क्षेत्रातले लोक, हे कुठून आलं? हे तिथून आलेलं आहे प्रियानो. काठी आहे, त्या काठीवर काय आहे? साप आहे. चुकीच्या पद्धतीनं प्रियानो या ठिकाणी आम्ही पाहतो लोकांना सांगितलं जायचं की अशा प्रकारे आम्हाला आरोग्य मिळतं. प्रियानो, जर साप तुमच्या समोर आला आणि काठी समोर आली तर तुम्ही जुन्या करारामध्ये जाता. प्रियानो, आम्ही जुन्या करारामध्ये एक घटना पाहतो की इस्रायल लोक ज्यावेळेस प्रवासामध्ये होते त्यांना रस्त्यामध्ये काय चावले? आगे साप चावले, बायबल सांगते. आणि मग त्या सापापासून वाचण्यासाठी देवानं मोशेला एक नमुना दिला. एक पितळाचा काय करतो? साप कर उंच ठिकाणी काठीवर उंच ठेवतो साप तो, आणि जो कोणी त्या सापाकडे पाहिजे त्याला काय मिळेल? आरोग्य मिळेल. आणि खरोखर जी कोणी पाहायची त्या सापाकडे, साप चावलेला व्यक्ती बरा व्हायचा. आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं, माहिती आहे आम्हाला सर्वांना आपल्या मोशेच्या काळामध्ये ही घटना. पण विचार करा, हीच जी स्ट्रिक आहे ही सैतानाने चोरली आणि तिथं वापरली. हालेलुया. तिथं पण त्याने काय केलं? एक काठी आणि त्याच्यावर काय केलं? साप. शैतान आमच्या अनेक गोष्टी चोरतो. आणि आम्ही पाहतो अनेक लोक विश्वास करायचे की तिथं जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या तिथं आरोग्य मिळतं. प्रियानो, शैतान सुद्धा आरोग्य देऊ शकतो. अनेक लोक चक्रावून जातील. शैतान सुद्धा आरोग्य देऊ शकतो कधी कधी. या काळामध्ये लोक बरे व्हायचे. प्रियानो, शैतान सगळं देऊ शकतो तुम्हाला, पण एक गोष्ट देऊ शकत नाही, स्वर्गाचं राज्य तू देऊ शकत नाही. सगळं मिळेल त्याच्याद्वारे तुम्हाला. या जगामध्ये जे काही मागतात ते तुम्हाला मिळेल, पण स्वर्गाचं राज्य एकच व्यक्ती देऊ शकतो, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो म्हणतो मी स्वर्गाचं दार आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाचं दार आहे, त्याच्याशिवाय उद्धार नाही. प्रेषित 4:12 सांगतं त्याचंच नाव तारणा दाखल दिलेलं आहे. हालेलुया. बायबल सांगतं की शेवटच्या काळामध्ये जे कोणी त्या नावाचा धावा करेल त्याचंच तारण होणार आहे. आम्ही निमित्त प्रिय लोकांनो, आम्हाला माहित असलं पाहिजे की देवाचा आमचा आरोग्यदाता आहे. प्रियानो, त्या गावामध्ये प्रचंड मूर्ती पूजा होती, वेगवेगळ्या मूर्तींच्या पूजा केल्या जायचे. आणि त्याच्यानंतर प्रियानो, कैसर त्या ठिकाणचा एक व्यक्ती असायचा प्रमुख. त्या कैसऱ्याला वर्षातून एकदा जाऊन म्हणायला लागायचं की तू परमेश्वर आहेस. त्याला म्हणायचं लोकांनी, तू कोण आहेस? परमेश्वर. जर परमेश्वर आहे असं तो बोलला नाही तर त्याला त्याच ठिकाणी मारून टाकण्यात यायचं. आणि अशाही भागामध्ये बायबल सांगतं कलीसिया प्रभूची आहे. आमेन. अनेक लोक म्हणतात ना लय कठीण गाव आहे, माझं काहीच होणार नाही. तर अहो, असं एवढं कठीण आहे का? इतकं मानतात का लोकांना लगेच? तिथं मूर्तीपूजा नाही केली, कैसर्याचं आगस स्वागत केलं नाही, किंवा कैसर जो आहे त्याला जर नमन केलं नाही तर, आणि त्याला जर देव मानला नाही तो लोकांना मारून टाकायचा. असं एखादं गाव आहे का इथं आपल्या जवळ? विचार करा, आम्ही चांगल्या भागामध्ये राहत आहोत आणि अशा भागामध्ये ती कलीसिया होती की जिथं शैतानाचं साम्राज्य आहे. आणि अशाही भागामध्ये देव या कलीसियाला वाढवत होता. प्रियानो, आमेन. आम्ही ठाय होतो प्रभूला त्याच्या वाटूया. परमेश्वर अशाही काळामध्ये प्रियानो कलीसियाला वाढवत होता. प्रियानो, आम्ही पाहतो किती भयानक कलीसिया होत्या. प्रियानो, अशा परिस्थितीमध्ये या कलीसिया राहत असताना प्रियानो लोक त्यांचा छळ करायचे, रोमन शासक त्यांचा छळ करायचे. प्रियानो, पोलिकार्पला प्रियानो मी पाहतो यवनाचा जो शिष्य आहे, जो चर्च चालवायचा स्मरणाचं, त्याला तर जाळून टाकलं. प्रियानो, नंतर आम्ही पाहतो या अध्यायामध्ये या कलीसियाचा पास्टर अंतिपा नावाचा व्यक्ती आहे. तो पास्टर आहे त्या कलीसियामध्ये. आणि या अंतिपाला सुद्धा त्या लोकांनी मारलं. वाचूया आम्ही. माझा विश्वासू अंतिपा जो तुम्हामध्ये जीवा मारला गेला,
जीवे मारला गेला त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. हा, कोणाला जीव मारलं गेलं? अंतिपाला. मंडळीचा पास्टर तो होता आपल्या, त्याला सुद्धा मारलं. विचार करा. तरी सुद्धा कलीसिया प्रभूच्या विश्वासामध्ये वाढत गेली. बायबल सांगते. हालेलुया. किती छान आहे ना. म्हणजे प्रियानो, कलीसिया चालवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. पास्टरला मारलं तरी तो लोक विश्वासात दृढ राहिले. प्रियानो, देवाच्या लोकांनो, आम्हाला या ठिकाणी शेवटपर्यंत प्रभूच्या विश्वासात दृढ राहायचं आहे. प्रियानो, हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी सगळी गलत शिक्षा होती. प्रियानो, त्या मंदिरामध्ये प्रियानो लोकांना आणलं जायचं. मग त्या मंदिरात ते लोक नमन करायचे, साप त्यांच्या अंगावर असायचे. आणि मग बायबल तिथं लिहिले प्रियानो, त्या इतिहासामध्ये, हिस्ट्रीमध्ये किती लोक बरे व्हायचे. प्रियानो, त्या मंदिरावर लिहिण्यात आलं होतं प्रियानो एक वाक्य, डेथ इज नॉट अलाउड. म्हणजे काय? मृत्यूला या ठिकाणी परमिशन नाही. हालेलुया. इतकं स्ट्रिक्टली त्या ठिकाणी लिहिण्यात आलं होतं प्रियानो. आणि अशा या छळ करणाऱ्या या भागामध्ये प्रियानो, देवाच्या लोकांचा छळ केला जायचा. प्रियानो, कोणी उघड प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करू शकत नव्हतं. प्रियानो, कोणी येशूचा प्रचार करू शकत नव्हतं, येशूला उघड जीवन देऊ शकत नव्हतं. आणि म्हणून प्रियानो, या भागातला जो अंतिपा नावाचा जो पास्टर आहे त्याला मारण्यात आलं. प्रियानो, या कलिसियाच्या पास्टरला मारलं तरी प्रियानो ही कलिसिया वाढण्याचं थांबली नाही. ही कलिसिया वाढतच आहे. प्रियानो, हालेलुया. आणि या कलिसियामध्ये आणखी विशेष काय वाचूया पुन्हा की, तथापि थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. आता या कलिसियामध्ये दोष काय होता ते वाचूया. त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. तर प्रभूनं या मंडळीला कोणत्या गोष्टीबद्दल दोष लावला? ऐकत आहात सर्वजण? झोपू नका, हे शिक्षण आहे. अनेक लोक झोपतील, कारण की सैतानाची इच्छा आहे तुम्ही झोपेतच राहा. झोपवच तुम्ही काय स्वरूपी स्वर्गाच्या राज्यात जाऊ नये तुम्ही. हालेलुया. बायबलमध्ये येशूबद्दल, परमेश्वराबद्दल खूप छान लिहिले. त्याला इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, काय होत नाही. असं पण होत नाही. काही काही लोक फॅनने लगेच असे करतात. तसं होऊ नका. आम्ही देवाच्या लोक आहोत. आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. बोलो येशू प्रभू की जय. तर मी पाहतो अंतिपानं आपला प्राण आपल्या कलिसियासाठी दिला. अंतिपानं सीझरला नमन केलं नाही. जो व्यक्ती होता रोमन बादशाह, त्याला नमन केलं नाही, त्याची आराधना केली नाही. त्याला सांगितलं, अंतिपा चान्स आहे तुला, तू जर मला नमन करशील तर मी तुला सोडू शकतो, मी तुला मारणार नाही. अंतिपा, जे पाहिजे ते मी तुला देतो, फक्त मला नमन कर. मी परमेश्वर म्हणून तू माझा स्वीकार कर. पण अंतिपानं प्रियानो मरण पसंत केलं. खोट्या व्यक्तीला देव म्हणण्यापेक्षा मरण त्याने पसंत केलं. प्रियानो, काय जीवन आहे देवाच्या सेवकांचं. प्रियानो, काय जीवन आहे देवाच्या लोकांचं. प्रियानो, असं तुमचं आणि माझं जीवन असलं पाहिजे. प्रियानो, शाळाच्या काळामध्ये असं आमचं जीवन असलं पाहिजे. मरावं लागलं तरी विश्वास राहायला सांगतं, मग जीवनाचा मुकुट तुला मिळेल. काय विश्वास होता ना या चर्चचा. प्रियानो, या अंतिपाचा. येशूकडे एकदा पाहिले ना, पाठीमागे परत पाहायचं नाही. त्या बायबल सांगतो, जो नांगराला हात घालतो आणि पाठीमागे पाहतो तो शापित आहे. प्रियानो, पाठीमागे पाहू नका. प्रियानो, आता पुढे पाहत चला. प्रियानो, अनेक वेळेस आम्हाला चान्स येतात येशूला नाकारण्याचे. प्रियानो, पण येशूला घट्ट धरून ठेवा. येशूला सोडू नका आपल्या जीवनामध्ये कधी. अंतिपानं येशूला सोडलं नाही. प्रियानो, मेला येशूसाठी, मरण पत्करलं, पण येशूला नाकारणं त्यानं पत्करलं नाही. प्रियानो, यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा. यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा. किती छान आहे. प्रियानो, हे गीत कोणाचं माहिती आहे? जो एक व्यक्ती प्रियानो आदिवासी भागामध्ये प्रचार करत असताना मरण पावला, त्या व्यक्तीचं गीत आहे. प्रियानो, तो अशा भागामध्ये प्रचार करण्यासाठी गेला होता. अशा एका गावामध्ये तो राहत होता की जिथं रॉबर्ट्स नावाचा एक व्यक्ती होता. मिशनरी काही लोक होते युके मध्ये, अमेरिकेमध्ये. खूप मोठा इतिहास आहे, शॉर्ट सांगतो तुम्हाला. युके मध्ये एक मिशनरी व्यक्ती होता ज्याचं नाव रॉबर्ट होतं. प्रियानो, रॉबर्टसन त्याचं नाव. आणि त्याने ठरवलं की जाऊन सुसमाचार इतर भागामध्ये सांगायचा. मग आमच्या भारत देशामध्ये उत्तर भारतामध्ये एका भागामध्ये प्रियानो तो व्यक्ती आला आणि त्या परिसरामध्ये सगळे आदिवासी लोक होते.
आणि त्या आदिवासी समाजापैकी एक जो समाज आहे, त्या समाजाच्या त्या गावामध्ये तो गेला आणि येशूचा प्रचार त्याने केला. त्या गावामध्ये एक जो व्यक्ती होता, त्याचं पूर्ण घर देवाच्या राज्यामध्ये आलं आणि त्या पूर्ण घरानं येशूला आपलं जीवन दिलं. ज्याला येशू मिळतो तो शांत बसत नाही प्रियानो. मग त्याने त्या व्यक्तीने त्या गावामध्ये प्रचार करणं सुरू केलं आणि प्रचार सुरू केल्यानंतर त्या गावातला मुख्य जो मुखिया होता, त्या मुख्य माणसाला समज की इथे येशूचा प्रचार केला जात आहे, आपल्या देवताला सोडून अन्य देवताची आराधना केली जात आहे. आणि म्हणून त्या व्यक्तीकडे तो आला, त्याच्या परिवाराला त्याला बोलून घेतलं, सगळ्या गावाला त्याला बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं, आता या समयी तू येशूचा स्वीकार जो केलास ना, त्याला नाकारायचं आणि आम्हाला नमन करायचं, आमच्या देवताला नमन करायचं. तो म्हणत आहे, यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा. त्याचे दोन लहान लहान मुलं समोर आणली. त्याला परत एकदा विचार, येशूला सोड, येशूचा प्रचार करू नको या गावामध्ये. त्याने सांगितलं पुन्हा एकदा, येशू के पीछे. तो एक गातच राहिला. त्या बरोबर जे लोक बांधणारे होते त्यांनी बरोबर बांध त्या मुलावर धरला. सत्तेने बांध सोडला. छोटासा मुलगा त्याच्या हृदयाला आग पार करून तो बांध केला. परत दुसरा मुलगा, दोन्ही पण मुलं बांधून टाकले. पुन्हा त्या व्यक्तीने विचारलं त्या मुखियानं, आता तरी येशूला सोड, आता शिल्लक तुझी बायकोच आहे. तरी तो म्हणत आहे, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा. साखरत पुन्हा बांध सोडला. त्याची परती बंद. त्याला विचारलं, आता फक्त तू एकटाच आहेस. पुन्हा तो म्हणत आहे, यीशु के पीछे. पुन्हा त्याने बांध सोडला आणि त्या माणसाला मारून टाकलं. जे लोक येशूचा प्रचार करत होते त्या आदिवासी भागामध्ये ते लोक मारले गेले. त्यानो तो मारणारा जो व्यक्ती आहे त्याचं ही गीत आहे, येशू के पीछे मैं चलने लगा. हा व्यक्ती ज्याने मारलं त्याला आता आनंद वाटला पाहिजे होता, कारण की त्याचा विजय झाला होता. जगातल्या पद्धतीनं त्यानं सगळ्या परिवाराला संपवलं होतं. पण काय झालं माहितीये, त्याच्या डोळ्यात अश्रू यायला लागले की अरे हा काय माणूस आहे, तुझ्या लहान लहान मुलाला मी मारलं, बायकोला मारलं, स्वतः त्याला पण मी मारलं, तरी हा येशूला सोडायला तयार नाही. हा येशू कोण आहे? या येशूमध्ये काहीतरी आहे. त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्याने गुडघे टेकले प्यानो आणि त्याला म्हटलं, मी या येशूला माझं जीवन देत आहे. तो पूर्ण त्या आदिवासी जो समाज आहे त्या समाजाचा तो प्रमुख होता. आणि जसं तो बोलला, मी माझं जीवन या हा जो व्यक्ती ज्याची सेवा करत होता त्या येशू ख्रिस्ताला देत आहे. आता ख्रिस्त माझा पुढारी आणि माझं जीवन तोच आहे, तोच माझा देव आहे. जसं तो बोलला, सगळे लोक प्रियानो त्या आदिवासी समाजातले बोलायला लागले, आमचा सुद्धा देव आता येशू ख्रिस्तच आहे. एक व्यक्ती गेला पण सगळं गाव तरलं गेला. आम्ही धन्यवाद देऊया. आणि मग तो मुख्य त्याने मारलं होतं. तो म्हटला, येशू के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा. ज्याने येशूचा पिछा पकडला ना प्रियानो, त्यांनी परत पुन्हा कधी मागे जाऊ नये. येशू तुम्हाला बोलवत आहे. कलिसिया अंतिपानं आपला प्राण दिला कलिसियासाठी. मरेपर्यंत तो विश्वास राहिला. नाही सोडलं येशूला, नाही केलं सीझरला त्याने नमन. मरण मी प्रभूसाठी, पण तुला मी नमन करणार नाही. मला माहिती आहे माझा परमेश्वर जिवंत देव आहे, तो एकच परमेश्वर आहे. हालेलुया. अंतिपा आपल्या कलिसियासाठी समर्पित झाला. तरी कलिसिया बायबल सांगतं वाढतच गेली. आमेन. कलिसिया वाढायची थांबली नाही. एक पास्टर गेला पण कलिसिया वाढत गेली. कारण की कलिसिया ही प्रभूचा देह आहे. हालेलुया. कलिसिया प्रभूचं शरीर आहे. प्रत्येक कलिसिया प्रत्येक भागामध्ये व्हावी ही प्रभूची इच्छा आहे. आमेन. प्रत्येक कलिसिया ही कलिसिया इथं स्थापित व्हावी ही प्रभूची इच्छा होती. मी इथं असं चालवलंय. मला 2 महिने अगोदर प्रकट केलं होतं प्रभूने या गावात जायचं म्हणून. मी असं चालवलंय. माझ्याकडे दर्शन आहे. मी माझ्या मिसेसला त्याबद्दल बोललो, माझ्या मुलांना मी बोललो 2 महिने अगोदर की मला प्रभू नगरमध्ये नेत आहे. या नगरची परिस्थिती फक्त 6 लोक कलिसियामध्ये असायचे. आता 6 मध्ये फक्त 2-3 परिवारच आहेत. फक्त 3च परिवार आहेत. सगळे तुम्ही नवीन लोक आहात.
तुम्ही एकमेकाचे नातेवाईक असताल, एकमेकाने तुम्हाला बोललं असेल, पण तुम्ही सगळे नवीन लोक आहात. फक्त दोन ते तीन परिवार जुने आहेत. नंबर 1 पटेकर परिवार, नंबर 2 रोकडे परिवार, नंतर गायकवाड परिवार, विनाताई गायकवाड. बस एवढेच लोक होते. सगळे तुम्ही आलेले नवीन लोक आहात. प्रभूची योजना होती या कलिसियामध्ये. प्रभूने या कलिसियामधून अनेक वेगवेगळे दर्जाचे लोक तयार केले आणि देवाला ही कलिसिया इथपर्यंत आली. तो प्रभू आहे. प्रभू दर्शनाचा आहे. प्रभूचं दर्शन होतं या कलिसियाबद्दल. तुम्ही असेच या ठिकाणी नाही का, तुम्ही देवाच्या दर्शनामध्ये लोक आहात का? मी माझी कलिसिया सोडली पाथर्डीमधली प्रभूसाठी. प्रभूने मला इथं शब्द दिला म्हणून मी येतात. तुम्ही असेच आले नाही का? ही देवाची योजना होती. देवाचे विचार आणि देवाची योजना तुमच्या आणि माझ्या बुद्धी सामर्थ्या पलीकडे आहेत का? तुमचे विचार जिथं पोहोचत नाहीत त्याच्या पलीकडे देवाचे विचार पोहोचतात काय? आपल्या कलिसियासाठी मरण ही अद्भुत गोष्ट आहे. त्यामुळे अंतिम आपल्या कलिसियासाठी मरण पावला. मंडळीला प्रचार करता 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 त्यानो लोकांनी त्याला पकडलं आणि त्याला मारलं. किती विशेष आहे का? हालेलुया. आपल्या मंडळीसाठी त्याने प्राण दिला. या येशूच्या पाठीमागं सल्लं प्यानो. मग म्हणू शकता तुम्ही, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा, संसार को छोड़कर सलीब को लेकर, संसार को छोड़कर सलीब को लेकर, ना लौटूंगा ना लौटूंगा. जो नांगराला हात घालतो पाठीमागं पाहतो तो शापित आहे. मला फोन आला माझ्या घरून मागच्या वर्षामध्ये आणि गेल्या 6 महिन्यामध्ये मला सांगितलं की आता सरकारी जॉब करा पास्टर. तुम्ही तुमच्या घरामध्ये पैशाचे जर प्रॉब्लेम येत नसले तुम्ही जॉब करा. आणि मला चान्स होता त्यानो, आता पण चान्स होता मला गव्हर्नमेंट जॉबचा. परंतु त्यानो प्रभूसाठी जर आम्ही घर सोडलं त्या जो नांगराला हात घालून पाठीमागं पाहतो तो शामित आहे. मी टीचर असतो. मी डीएड कॉलेज सोडलेलं आहे. त्या डीएड कॉलेजला होतो मी. चांगल्या ठिकाणी जवळपास माझे जे मित्र आहेत 1.5 लाख रुपये त्यांना बघा. टीचर आहेत सगळे माझे मित्र. संसार को छोड़कर सलीब को लेकर ना लौटूंगा. कशाला पाठीमागं पाहायचं आता एकदा निघलो प्रभूसाठी, परत पाठीमागं पाहायचं. प्रभूसाठी तुम्ही काय गमावलंय त्यानो? अंतिमपणा आपला प्राण दिला त्यानो. प्रभूसाठी आम्हाला आमचं घर सुटत नाही. माझ्यासाठी माझं घर सोडणं खूप कठीण होतं त्यानो. माझ्या आईवर माझं खूप प्रेम होतं. माझ्या वडिलांवर सुद्धा मी माझं घर कधीच सोडू शकत नव्हतो. माझ्या आई वडिलांचा सगळ्यात लाडका मुलगा त्यानो. ज्या दिवशी मी इकडे यायचो त्यानो, गाडी आली दरवाजामध्ये, माझी आई रडत होती, खावटळत होती मला. संतोष जाऊ नको, सामान न्यायचं ते नाही, पण इथंच राहतो, इथून जाऊ येऊन कर. ना लौटूंगा ना लौटूंगा, संसार को छोड़कर सलीब को लेकर, ना लौटूंगा ना लौटूंगा. जगातल्या आई वडिलांचं प्रेम गमावलं, पण तुमचं प्रेम मला लाभलं. हजारो आई वडील देवाला मला. हालेलुया. या ख्रिस्ताचं प्रेम जाणं आम्हाला प्रभूसाठी सोडलं पाहिजे. आम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहतो. हालेलुया. प्रभूसाठी अंतिमपणा आपला प्राण गमावला. कलिसियासाठी प्यानो आम्ही काहीतरी करणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कलिसियाच्या आगवा होण्याच्या नात्यानं प्यानो काहीतरी प्रभूसाठी केलं पाहिजे. आम्ही त्यावेळेस आलो, माझ्याकडे गॅस पण नव्हता आणि आम्ही कशावर भाकरी करायचो माहिती आहे? कशावर स्वयंपाक असायचा? शेगडी असायची, भोशाची शेगडी. त्याला 2 लाकडं लावायचे, त्याच्यावर स्वयंपाक करायचा. आणि तो स्वयंपाक करायचा कुठं? घरात करायचा संध्याकाळी. आणि घराचे दरवाजे लावून घेण्यात यायचे, खिडक्या लावून घ्यावं लागायचं. का? कारण की ज्या रूम मध्ये मी राहायचो त्या रूम मध्ये साप यायचे रात्रीचे. आणि धुराने डोळे कसं तर व्हायचं, खूप त्रास व्हायचा. मग सगळं झाल्यानंतर थोडंफार खिडकी उघडायचो, त्या खिडकीत मी बसायचो. साप बी यायचा कारण त्या ठिकाणी. एकदा माझी मुलगी खेळत असताना दुपारी साप आला. स्नेहल छोटी होती, ती त्याला पकडला तर माझ्या मिसेसने पाहिलं, लगेच तिला उघडलं. डेडिकेशन आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. समर्पण महत्वाचं आहे. असंच या ठिकाणी उभा नाही मी. लक्षात ठेवा, कुठला पण पास्टर असाच उभा आहे. तुम्ही सेवा काय केली असेल, तुमचे अनुभव खूप महत्वाचे आहेत. आणि अनुभवानंतर आता तुम्ही कुठल्या स्टेपला आहेत ते अतिशय महत्वाचं आहे. फक्त अनुभव केली होती सेवा
ते झालं ड्रीम तुमचं संपलं. काय केलं पुढं? स्वप्न दिसलं, तुम्ही पडले आध्यात्मिक जीवनामध्ये. स्टील तुम्ही जर उभे आहे तर तुम्ही खरेच प्यानो प्रभूचे योद्धा आहात. येशूच्या पाठीमागे जर चालू ना तर समर्पणाची तयारी आमची असली पाहिजे. समर्पित जीवन देवाला आवडतं प्यानो, खूप महत्वाचं आहे. आणि हे जे मेनपाळ लोक होते प्यानो, जे पाळत लोक होते, डेडिकेशन होतं त्यांच्या लाईफमध्ये, समर्पण होतं त्यांच्या लाईफमध्ये. आमचं जीवन हे समर्पित असलं पाहिजे प्रभूसाठी. हा, मी कदाचित मिशनरी बद्दल आणखी पुढे जाईल, मिशनरी त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. तर या कलिस्यामध्ये आणखीपानं कलिस्यासाठी आपला प्राण दिला काय. आता प्रभू या कलिस्याला दोष लावत आहे. प्रभू या कलिस्याला दोन गोष्टीबद्दल दोष लावत आहे. नंबर एक, बलामाचा शिक्षण या कलिस्यामध्ये आहे प्यान. आणि नंबर एक, बलामाचं शिक्षण या कलिस्यामध्ये आहे. नंबर दोन, निकलाईत जे लोक आहेत, त्या निकलाईत लोकांचं जे जीवन आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या तसे लोक या कलिस्यामध्ये आहेत. आणि म्हणून प्रभू या कलिस्याला दोष लावत आहे. आता वाचूया आपण आणि यावर विश्लेषण पाहूया. वाचूया. तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. त्या या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. हा, परत एकदा वाचूया. तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. आता प्रभू दोष देत आहे त्या कलिसीला. कलिसा माझ्यावर आहात तुम्ही, ऐकत आहात का तुम्ही, शिकत आहात का काही? आमेन बोलो, येशू प्रभू की. आता प्रभू या कलिस्याला दोष लावत आहे. काय दोष आहे वाचूया. त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्या जवळ आहेत. कलिस्यामध्ये कोणते लोक होते? बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक. आता बलामाचं शिक्षण काय आहे प्यानो? कलिस्यामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात प्यानो. आणि ते लोक ज्यावेळेस बसतात कलिस्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे विचार करत असतात प्यानो. एखादा व्यक्ती सोनार आहे तर तो काय करणार माहितीये? लोकांकडे किती सोनं आहे, कोणाच्या हातात अंगठी आहे, कोणाच्या गळ्यात मोठं गंठण घातलंय, याच्याकडे त्याचं लक्ष. जर एखादा व्यक्ती कटिंग करणार आहे, त्याचं लक्ष कट कोटला मारलाय, पास्टरचा कसा कट आहे मला पाहू द्या, यांचा कसा कट आहे, त्याचं लक्ष त्याच्याकडे असतं. एक बँकेतला व्यक्ती त्याचं लक्ष धन पैशाचं काय चाललंय त्याच्याकडे लक्ष असतं. एक शिक्षक व्यक्ती चर्चमध्ये काय शिकवलं जातं त्याकडे त्याचं लक्ष असतं. हे माणसाचा दैहिक स्वभाव आहे प्यानो. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाच्या राज्यामध्ये येतो त्यावेळेस आमचं लक्ष प्रभूकडे असलं पाहिजे प्यानो. आणि या कलिस्यामध्ये एक शिक्षण देणारा एक व्यक्ती होता, बलामाचं शिक्षण प्यानो. आणि या बलामाचं शिक्षण काय होतं प्यानो? तर आम्हाला माहित आहे उत्पत्तीच्या जर मी गणनाच्या पुस्तकाचा 22वा अध्याय 22 ते 25 अध्याय जर वाचले आम्ही, तर या अध्यायामध्ये आम्ही बलामाला पाहतो प्यानो. दोन लोक आम्ही पाहतो, बलाम आणि बलाक. सांगा कोण कोणते? बलाम आणि बलाक. बलाम कोण आहे? तर बलाम एक प्रॉफिट आहे. सगळेजण म्हणा प्रॉफिट, भविष्यवक्ता. आता काय भविष्यवक्ता? हा भविष्यवाणी करायचा, लोकांना शाप द्यायचे काम करायचा. तो समजायचा तो देवाचा व्यक्ती आहे आणि तो शाप द्यायचा ते लोकांच्या जीवनावर घडायचं. आणि म्हणून सगळे लोक बलामाला घाबरायचे प्यानो. कारण की तो फॉल्स म्हणजे चुकीचा प्रॉफिट होता प्यानो. तो लोकांना फक्त शाप द्यायचं काम करायचा. कलिस्यामध्ये कोणी आहे का बलाम? शाप द्यायचा फक्त, कस याचं असं झालं पाहिजे, याचं तसं झालं पाहिजे, पुढच्या रविवारी असंच झालं पाहिजे. त्याचं शाप देणारा तो व्यक्ती प्यानो, शापित तो व्यक्ती होता. बलामाच्या प्यानो शास्त्राप्रमाणे चालणारा व्यक्ती, त्याच्या इच्छेप्रमाणे चालणारा व्यक्ती. म्हणजे तो काय करायचा? त्याची मिनिस्ट्री कर्स मिनिस्ट्री होती, म्हणजे शाप द्यायची सेवकाई. काय काय सेवकाई आशीर्वादाची सेवकाई नसते, फक्त शाप बोलायचे लोक. आणि हा बलाम लोकांना तसंच करायचं. ज्याला आशीर्वाद दिले त्याला आशीर्वाद मिळायचे, पण जास्त शापच बोलायचा तो लोकांच्या जीवनावर. आणि दुसरा जो व्यक्ती पाहतो त्याचं नाव बलाक. हा बलाक काय होता? तर हा बलाक मोवाबाचा राजा होता प्यानो. मोवाब एक प्रांत होता. या मोवाबाच्या प्रांतामध्ये प्यानो हा व्यक्ती राजा होता. प्यानो समजते का? एवढं का जास्त डीप नको कट करू का जरा? समजते सर्वांना? किती लोकांना समजतंय? ओके, प्रेज लॉर्ड. तर मी पाहतो की मोवाब देशामध्ये तो राज्य करत होता. हा मोवाब देश कोणता? ज्या ठिकाणी लोट आणि त्याच्या मुली राहत होत्या. त्या मुलीपासून त्याला संतान झालं. त्या लोटाला शापित तो भाग होता. आणि या शापित भागामध्ये मी पाहतो हा व्यक्ती राज्य करतो. बलाक हा त्या ठिकाणचा राजा होता. पण बलाकाने ज्यावेळेस ऐकलं की इस्रायल लोक आलेले आहेत आणि आमोऱ्यांना त्यांनी मान दिलेला आहे, आता ते माझ्याकडे येतील आणि माझा प्रांत सुद्धा काबीज करतील. आणि म्हणून बलाक
एवढा भारी माणूस की असं लढता येत नाही, म्हणून त्याने काय केलं, मला कॉल केलं, बोलवलं मला की बाबा तू ये आणि माझ्याबरोबर या लोकांशी तू लढ, यांना काय कर, तू शाप दे, म्हणजे इस्रायल लोक शापित होतील आणि मी विजय प्राप्त करेल या इस्रायल लोकांवर. पण बायबल सांगते ज्यावेळेस मला काय त्याचे हाल झाले माहिती आहे, मला घोडीवर बसता काय झालं, तिकडे जायचं नाही तर माझं पूर्ण होणार नाही. मी पाहतो प्यानो की मला आमच्या शाप द्यायला लागला इस्रायल लोकांना, त्यावेळेस देवाने त्याच्या मुखाचा ताबा घेतला आणि तो आशीर्वादच बोलत गेला इस्रायल लोकांवर. सगळे आशीर्वादच बोलत गेला तो इस्रायल लोकांवर, सगळे आशीर्वाद. मग तो बलाक जो होता तो रागवला, अरे मी तुला शाप देण्यासाठी आणलं या लोकांवर, पण तू काय देतोस, आशीर्वादच देतोस. तो म्हणतो मी काय करू, देवाची जी इच्छा आहे त्यांनी आशीर्वादित व्हावं. हालेलुया. इस्रायल लोक आशीर्वादित व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे प्यानो. बायबल सांगते कोणी तुम्हाला शाप देऊ शकत नाही प्यानो, जे तुम्हाला शाप देतील ते शापित होतील प्यानो. हालेलुया. अब्राहमाला देवाने आशीर्वाद दिला की जे तुझं अभिष्ट चिंतितील त्यांचं मी अभिष्ट करेल, म्हणजे चांगलं करेल, आणि जे वाईट चिंतितील त्यांचं मी वाईट करेल. हा इस्रायल लोकांचा आशीर्वाद आहे प्यानो. तुमचं जर वाईट कोणी चिंतिलं तर त्याचं वाईट होणारच प्यानो, आणि तुमचं चांगलं चिंतिलं तर त्याचं सुद्धा चांगलं होणार. काय गरज आहे प्रार्थनेची? एखादा व्यक्ती पाहिजे वाईट चिंतनाला, मग आपलं चांगलं होतं. बायबल सांगतं प्यानो. आणि मग प्यानो हे शिक्षण देणारे लोक या कलिसियामध्ये होते. काय करायचं, फक्त शाप द्यायचे लोक, याला असं हो त्याला तसं हो, आणि शिक्षण घेणारे लोक त्या कलिसियामध्ये होते. ते शाप द्यायचे लोकांना. वाचूया प्रत्येकदा वाचूया ते वचन. त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. त्याने मूर्तीला दाखविलेले नैवेद्य खाणे व जार कर्म करणे हे अडकळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला शिकविले. बालाकाला शिक्षण काय दिलं त्यानं? मूर्तीला दाखवलेले नैवेद्य, आणखी काय? जार कर्म करणं हे अडकळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला शिकविले. आमेन. म्हणजे या कलिसियामध्ये काही लोक अडखळण लोकांना आणत होते. त्या लक्ष करू काय का बलाम माने जे बालाकाला सांगितलं, बालाक ते तो लोकांमध्ये करत आहे. इस्रायल लोकांमध्ये काय करत आहे, इस्रायल लोकांना त्याला प्रभूकडे जाऊ द्यायचं नाही, तर त्यांना अडखळण करायचं आणि त्यांची दृष्टी देवावरून जगातल्या गोष्टीवर आणायची. जगातल्या गोष्टीमध्ये चर्चमध्ये तर तुमचा कोणी मित्र असेल जगातल्या गोष्टी बोलत असेल त्याला बंद करा, त्याला सांगा प्रभूचं काय आहे ते मला सांग. बिलीवर लोकांना म्हणून मी पाहतो की हा बलामापासून घेतलेली शिक्षण प्यानो तो इस्रायल लोकांना प्यानो काय करत आहे, त्यांच्या जीवनामध्ये तो टाकू इच्छित आहे. काय? मूर्तीपूजा, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य, प्रसाद खा. अनेक लोक म्हणतात ना काय होते प्रसाद खाल्ल्यावर, कोण पाहिलं येते काय, पाच दारू येतात का आपल्याला पाहिलं इकडं, हा ते दणकून मग हे असलं ते असलं दणकून चालू असतं. आपण प्रबोधन घ्यायला पण तयार, आणि हे या कलिसियामध्ये होतं. काय चुकीच्या गोष्टी चालू असताना सुद्धा त्यांना वाटायचं ऑल इज वेल, सगळं काही व्यवस्थित आहे. प्रसाद खात होते, मूर्तीपूजा करत होते त्यामुळे. आणि बायबल सांगतं की ते विचार पण करत होते त्या. ओके, आता थोडस रिटर्न येतो त्या. मला पाहिलं की इस्रायल लोक शापित होत नाहीत. लक्ष करू काय का, तुम्हाला कोणी शाप देऊ शकत नाही. हॅलो, आम्ही ऐकू शकतो का? आम्ही जे म्हणणार नाही त्यांना मग यायला बसले शाप. हॅलो, प्रेज लॉर्ड. सहज बोललो. देवाच्या प्रिय लोकांना मला सांगा की या ठिकाणी मी पाहतो की मला पाहिलं की इस्रायल लोक शापित होत नाही, यांना कोणी शाप देऊ शकत नाही. मग तो म्हटला या लोकांना मी देवापासून कसं यांचं मन फिरवू, हे शापित कसे होतील. मग शापित कसे होतील, तर बलामाने आयडिया लावली की या लोकांना देवापासून जर वेगळं केलं तर हे लोक शापित होतील. आमेन. आमचं चांगलं चाललेलं आहे सर्वांचं प्यानो, पण शैतान काय करतो माहितीये, त्याला जळफळाट होतो आमच्याबद्दल. तो काय करतो, आम्हाला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. तो आम्हाला दूर नेण्याचा प्रयत्न करतो, कारण की दूर जर नेलं त्याने आम्हाला तर आम्ही शापित होऊ शकतो प्यानो. इस्रायल लोक शापित कधी होणार होते, ज्यावेळेस ते देवाचा नाकार करणार होते, देवापासून दूर जाणार होते प्यानो. आणि म्हणून बलाकाला त्याने आयडिया दिली की हे लोक देवापासून काय झाले पाहिजेत, दूर झाले पाहिजेत, वेगळे. मग त्याने काय केलं, शेतीमामध्ये इस्रायल लोक असताना, शेतीम नावाचं गाव आहे पवित्र शास्त्रामध्ये, आणि त्या भागामध्ये इस्रायल लोक असताना प्यानो त्याने काय केलं माहितीये, तिथल्या ज्या सुंदर स्त्रिया होत्या त्या सुंदर स्त्रिया याच्यामध्ये मिक्सअप केल्या. आणि मग इस्रायल लोक शेतीमातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याबरोबर विचार करू लागले. त्यांच्याशी त्यांनी संबंध जोडले. आणि मग त्या स्त्रियांनी केवळ या लोकांबरोबर संबंधच केला नाही, त्या स्त्रियांनी काय केलं, आपल्या देवताची आराधना करण्यासाठी यांना ते घेऊन गेले आणि आपल्या अन्न देवताची आराधना करायला लावली.
आणि जो प्रसाद असतो, जे काही सगळ्या गोष्टी असतात, त्या वाईट वाईट गोष्टी ज्या अर्पण आहेत ते त्यांना खायला लावले. लक्षात ठेवा, शैतान टपलेला आहे तुम्हाला देवापासून दूर नेण्यासाठी. या कलिसियामध्ये असे लोक होते की ते लोक व्यभिचाराकडे लोकांना घेऊन जायचे. व्यभिचार, कारण की हा व्यक्ती आशीर्वादित होत आहे, आणि याच्याकडे गाडी आली, बंगला आला, सगळं काय झालं, पण याला काय करायचं, याला शापित करायचं मला. मग शैतान काय करतो, त्याला शापित करण्यासाठी त्याला देवापासून जर बाहेर न्यायचंय तर मग या अशा गोष्टी आणतो आपल्या जीवनामध्ये. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी सुंदर स्त्रिया आणल्या शेतीमधल्या, आणि इस्रायल लोकांनी त्यांच्याबरोबर संबंध केला, आणि ते त्यांच्या मेळ्यामध्ये जाऊ लागले, त्यांचा प्रसाद खाऊ लागले, त्याची आराधना करू लागले देवाची, त्यांच्या देवाची, आणि त्यांनी जिवंत देवाला सोडलं. देवाच्या प्रिय लोकांनो, तोपर्यंत तुम्ही शापित होत नाही जोपर्यंत तुम्ही देवाला सोडून जात नाही. आणि म्हणून तुम्ही ब्लेसेड लोक आहात. हॅलो, आशीर्वादित आहात का तुम्ही? मी आम्ही ऐकू शकतो का? मग तुम्ही आशीर्वादित लोक आहात, पण कलिसियामध्ये प्यानो बलामाचा स्पिरिट कधी कधी काम करतो. ते लोक असे असतात की ते काय करतात, आम्हाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. कलिसियामध्ये काही लोक असे असतात की विचार करण्यासाठी आम्हाला ते प्रवृत्त करतात. कारण की त्याला माहिती आहे हा व्यक्ती ब्लेसेड आहे, आशीर्वादित आहे, पण याला देवापासून कसं वेगळं न्यायचं. तर एखाद्या स्त्रीच्या द्वारे, पुरुषाच्या द्वारे तो काय करतो, देवापासून त्यांना दूर घेऊन जातो. आणि ही आहे बलामाची शिक्षा. आणि ही शिक्षा लोक अनुसरत होते. तुम्ही ब्लेसेड आहात ना, होऊ शकतं कुणीतरी तुम्हाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करू शकतं. कुणीतरी इतर ठिकाणी येऊन तुम्हाला काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी खाण्यामध्ये किंवा त्यांची तिकडची आराधना करण्यासाठी तुम्हाला ते सामील करू शकतात. सांभाळा, जर तुम्ही तिकडे गेले तर प्रियानो तुमच्या जीवनात तुम्ही शापित होऊ शकता. देवापासून दूर गेले तर शापित तुम्ही होऊ शकता. म्हणून देवापासून दूर जाऊ नका. शैतान टपलेला आहे तुमचा घात करण्यासाठी. मंडळी जागृत व्हा. मंडळीमध्ये बलामाची शिक्षा तर नाही ना, बला अडखळ तर करत नाही ना तुम्हाला आणि मला. जर अडखळ करत आहे तर समजा प्रियानो की तो आम्हाला देवापासून दूर घेऊन जाऊन आमचा नाश करू इच्छित आहे, आम्हाला शापित करू इच्छित आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, देवाला आम्ही जडून राहिलं पाहिजे. देवाचं वचन जे सांगतं त्या वचनाप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. वचनाशी कॉम्प्रोमाइज करू नका प्रियानो. वचनाबरोबर तडजोड करू नका. काही जे वचन लिहिलंय ते वचन तसंच पाळा. आणि म्हणून येशू त्या कलिसियाला सांगत होता की मी वचन आहे, मला बदलू नका. लोकांना वाटायचं हे पण चालतं. आता निकोलाइटची शिक्षा म्हणजे काय प्रियानो? निकोलाइट हे जे लोक होते प्रियानो, हे जे विशेष लोक होते, या लोक कलिसियामध्ये होते प्रियानो. पण त्यांना जर पापाबद्दल शिकवलं, पाप म्हणजे काय, तर त्यांचं म्हणणं असं, समजा त्याला शिकवलं विचाराबद्दल, तर त्यांचं म्हणणं असं की विचार केल्याशिवाय विचार कसा समजेल. आणि मग ते विचार करायचे प्रियानो. लोकांना उकसायचे त्या गोष्टी करण्यासाठी, आणि मग म्हणायचे यार पश्चाताप करा. अगोदरच लोकांना ते घाण करून ठेवायचे प्रियानो. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, अशी शिक्षा देणारे लोक त्या कलिसियामध्ये होते. आणि म्हणून परमेश्वर त्या कलिसियाला दोष देत आहे. कलिसिया प्रभूला कशी पाहिजे? निर्दोष निष्कलंक कलिसिया. कोणत्या मंडळीला प्रभू घेऊन जाण्यासाठी येत आहे? ज्या कलिसियामध्ये त्यानो डाग नाही, सुरकुती नाही, अशी कलिसिया उचलली जाणार आहे प्रियानो. आणि अशा कलिसियामधला आम्ही भाग असलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आमची कलिसिया अशीच उचलली गेली पाहिजे. आमच्या या कलिसियामध्ये बलामाची शिक्षा देणारे लोक नको आहेत प्रियानो. आमच्या कलिसियामध्ये प्रियानो निकोलाइट सारखी शिक्षा देणारे लोक कलिसियामध्ये नको आहेत प्रियानो. आणि म्हणून त्या लोकांना ओळखा प्रियानो. निकोलाइट असतील त्यांना हद्दपार करा. बलामाचं शिक्षण देणारे लोक असतील त्यांना जीवनातून हद्दपार करा प्रियानो. तिथपासून लांब राहा, कारण की हे लोक टपलेले आहेत तुम्हाला देवापासून दूर नेण्यासाठी प्रियानो. हालेलुया. काही लोक असे असतात कलिसियामध्ये, आम्हाला देवापासून दूर नेण्यासाठी ते टपलेले असतात. काल मला एक स्त्री भेटली, ती आपल्या चर्चमध्ये यायची, आणि ती अचानक कधी नाही भेटली मला, पण अचानक ती इतक्या दिवसातून जवळपास दीड वर्षातून ती मला भेटली. आणि त्या स्त्रीने तिची स्टोरी सांगितली की पास्टर, आम्ही तुमच्या चर्चमध्ये व्यवस्थित होतो, पण आम्ही तुमच्या चर्चमध्ये राहिलो नाही, यामुळे आमचा मुलगा काहीतरी वेगळं सांगायचा चर्चबद्दल, याच्याबद्दल त्याच्याबद्दल. त्याची बायको पळून गेली, दुसरी बायको गेली, ती पण पळून गेली. आणि ती सांगते आता आमच्या घरात शांती नाही. पास्टर आम्हाला तुमच्या चर्चची गरज आहे. मी म्हटलं आता कोणा चर्चला जाता? त्याने सांगितलं या मोठ्या चर्चला. म्हणलं तिथंच राहा, तिथं इश्यू एक आहे, तिथं पण आमच्या इथं पण एकच इश्यू आहे. गडबड करणारे लोक कलिसियामध्ये नको आहेत. त्या एका कलिसियामधून एखादा व्यक्ती गेला, आऊट म्हणजे आऊट, त्याला परत घेऊन टाका. जर तो खरंच क्षमा पावलेला व्यक्ती आहे